सगळ्यांना जय महाराष्ट्र. बघा, मी दाम तलाव इथे आहे. लोकेशन दाम तलाव, वसई वेस्ट. खूप सुंदर आहे मित्रांनो, खूप सुंदर दाम तलाव. तर मित्रांनो, आपण एक पॉझिटिव्ह विचारवर बोलूया. आता बघा, तर पॉझिटिव्ह विचार सार्थक कधी होतो, जेव्हा माणसाला समजते की बाबा हा लाईफचा काही भरोसा नाही. तर प्रत्येक दिवस प्रत्येक व्यक्तीने म्हणजे आजचा दिवस उगला हे आपल्यासाठी स्पेशल आहे मित्रांनो. तर स्पेशल म्हणून जगायचं आहे. स्पेशल म्हणून हे चिंता, तकलीफ, दुःख हे काय कमी होत नाही मित्रांनो. तुम्ही किती प्रयत्न करा मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी चालतच राहतात. अनुभव करून बघा. म्हणून एन्जॉय करणं आपल्याला एक अधिकार आहे मित्रांनो. पॉझिटिव्ह गोष्ट पॉझिटिव्हवर बोलतो मित्रांनो. आपण स्वतः आपल्याला एक अधिकार आहे मित्रांनो, हे आपल्याला देवाने दिले. प्रत्येक क्षणाला आपण आनंदामध्ये राहायला पाहिजे, म्हणजे थाटात राहायला पाहिजे. तर प्रत्येक व्यक्तीने आपला थाटात राहायला सोडायचं नाही, कारण हा जीवन अनमोल आहे. हा जीवन कधी संपेल सांगता येत नाही. आजचा दिवस स्पेशल जगायचा आहे. तर हा जीवन आहे. आपले जे कोण असेल, आपला परिवार असेल, शेजारी माघारी कोण असेल, प्रत्येकावर आपण खूपच विचार करायचा, उद्याचा काय भरोसा नाही. ते विचार करून प्रत्येक माणूस जगला मित्रांनो. स्वतः ज्या देवाने सृष्टी निर्माण केली तो खरंच खूप आनंदित होईल, खरं सांगतो मित्रांनो. म्हणून मी रोज जगतो ना मित्रांनो. माझ्यावर पण काही गोष्टी असतात. मी पण मनुष्य आहे मित्रांनो, तुमच्यासारखंच. मला पण परिवार आहे, 2 लेकरं आहे, सगळं आहे मित्रांनो. माझ्याकडे काय नाही, देवाने सगळं मला दिलेलं. मी त्याचे आभार मानतो. म्हणून सांगतो, पॉझिटिव्ह बोलतो. प्रत्येक दिवस स्पेशल म्हणून जगा. जर तुम्हाला मोठा व्यक्ती व्हायचं असेल तर काही लोक काय करतात, कसे तरी राहतात. अरे यार, आता एवढा टेन्शन आहे, एवढा हे आहे, कर्ज आहे, हे आहे. त्या स्थितीमध्ये आपल्याला देवाने अधिकार दिला आहे. स्पेशल गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला देवाने एक अधिकार दिला आहे. ते अधिकार म्हणजे तुम्ही आनंदात राहा. ते अधिकार म्हणजे तुम्ही एकदम सुखी राहा. ते अधिकार म्हणजे थाटात राहा. थाटात राहायला पाहिजे. बघा, कुठे दुःखाचा प्रसंग असेल, निश्चित आपण त्या पद्धतीने वागला पाहिजे मित्रांनो. पण आपला हे जीवन अनमोल आहे. काही लोक टेन्शनमध्ये घालून टाकतात, काही लोक ट्रेस्टमध्ये घालून टाकतात, काही लोक एवढं शहाणपणा करतात, काही लोक एवढे शहाणपणा करतात मित्रांनो. त्या लोकांच्या प्रेमापासून ते वंचित राहतात, परिवाराच्या प्रेमापासून वंचित राहतात. कारण त्यांचं शहाणपणा म्हणजे एक खोडीसारखं आहे मित्रांनो डोळ्यावर. मित्रांनो, हे ओळखला पाहिजे. आपण कसा वागतो हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण आपलं जीवन काय ते समजलं पाहिजे मित्रांनो. शहाणपणा केला पाहिजे, पण कुठे केला पाहिजे हे माणसाला लक्षात आलं पाहिजे. शहाणपणा जास्त वाढला की आपण दानपुण्य पण करू शकत नाही मित्रांनो. ते दानपुण्यापासून वंचित राहतो. म्हणून इतकं पण शहाणाने असलं पाहिजे. तर मित्रांनो, हा ब्लॉग मी इथेच थांबवतो. सगळ्यांना जय हिंद बोलतो, जय महाराष्ट्र बोलतो. जय महाराष्ट्र.